दोंडाईचा शहरात आरोग्य सेवेचा मोठा उपक्रम राबवण्यात आला आहे. डॉक्टर मुकुंद सोहणी यांच्या हॉस्पिटलमध्ये इंदोरवाला ईएनटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने कान नाक घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आशियातील सर्वात मोठ्या ईएनटी रुग्णालयाच्या टीमने या शिबिरात सहभाग नोंदवला. डॉक्टर शब्बीर इंदोरवाला, डॉक्टर अबुजार इंदोरवाला, डॉक्टर गौरी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 15 डॉक्टर आणि तज्ज्ञांची टीम दोंडेचा येथे दाखल झाली होती. या शिबिरात लहान मुलांच्या कान नाक घशाच्या आजारांवर तपासणीसह उपचार करण्यात आले. विशेष जो चांगला कान आहे त्या कानाला सुद्धा जर 60 डेसिबल पेक्षा कमी ऐकायला येतंय तर मग आपल्याला त्याला इम्प्लांट करायला लागणार. आणि स्पीच डिस्क्रिमिनेशन म्हणजे आपल्याला असं असतं ना, आधी मग आता कान बोललं का पान बोललं कळत नाही, तर जी क्लिअरिटी जी काही कमी कमी होत चालली आहे, प्रत्येक शब्द आपल्याला जो जसा ऐकायला गेला पाहिजे तसं ऐकायला येत नाहीये, तर ते किती पर्सेंटेज वाईज होतंय, तर ते 60% जर त्यांना अडचण येते तर पण आपल्याला ते कॉक्लिअर इम्प्लांट करायला पाहिजे. म्हणजे एकाच दिवशी तब्बल 113 ओटीपी काढण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. गरीब व गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्रही वाटप करण्यात आले. यावेळी आरसीसी राऊंड टेबलचे अध्यक्ष राजेश बागुल, डॉक्टर मुकुंद सोहणी, डॉक्टर हुसेनभाई विरदेलवाला व डॉक्टर अनुराधा सोहणी यांनी टीमचा ट्रॉफी देऊन सत्कार केला. तसेच डॉक्टर गौरी महाजन आणि डॉक्टर रामसर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रुग्णांना मार्गदर्शन करत महत्त्वाची माहिती दिली.